नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवूया नाचणीचे टोस्ट. घरच्या घरी कढईमध्ये अगदी सोप्या पद्धतीने हे खायला अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि लहान मुले देखील आवडीने खातात. तर चला रेसिपी बघूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम आपल्याला ड्रायफ्रूट मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट भाजून झाल्यावर ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. तर इथे आपले ड्रायफ्रूट बारीक करून झालेले आहे. ही ड्रायफ्रूट पावडर एका चाळणीने चाळून घ्यायची आहे, जेणेकरून यात मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे. इथे 1 कप नाचणीचे पीठ घेतले आहे. पाऊण वाटी ड्रायफ्रूट पावडर घेतलेली आहे. तसेच पाऊण वाटी गूळ पावडर घेतलेली आहे. चिमूटभर असा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी तूप घेतलेले आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये तूप आणि गूळ पावडर हे दोघं एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता गूळही विरघळला आहे आणि आपले मिश्रण चांगले तयार झाले आहे. तर इथे आपल्याला नाचणीचे पीठ, ड्रायफ्रूट पावडर आणि बेकिंग सोडा हे एकत्र करून चाळून घ्यायचे आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. तर इथे चांगले मिश्रण तयार झालेले आहे. हे मिश्रण आपण तूप गुळाच्या मिश्रणामध्ये ॲड करूया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. हे मिश्रण चांगले मिक्स करून त्याचा घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. तर हे तयार झालेले मिश्रण आपण एका बटर पेपरवर काढून घेऊया आणि त्याला चांगल्या प्रकारे मळून घेऊया. मिश्रण आपले मळून झाले आहे आणि त्याला असा लांब असा शेप द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे चांगले काप करता येतील. हे मिश्रण आपल्याला बटर पेपरमध्ये रॅप करायचं आहे आणि थोडा वेळ सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपले मिश्रण चांगल्या प्रकारे सेट झाले आहे आणि आता याचे मध्यम आकाराचे असे सारखे काप करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण एकसारखे काप तयार केलेले आहे. तर इथे आपल्याला प्लेटांना चांगले तूप लावून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तयार झालेले काप आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहे. तर इथे इडली कुकर प्रीहीट झालेला आहे. टोस्ट आपण यात ठेवून घेऊया आणि 15 मिनिटे बेक करूया. तर इथे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपले टोस्ट बेक झालेले आहे. तसेच दुसऱ्या साईडनेही अजून 5 मिनिटे बेक करायचे आहेत. जास्त वेळ ठेवल्यास ते जळून जाऊ शकतात. तर काही टोस्ट मी बेक करण्यास कढईमध्ये ठेवलेले होते. टोस्ट बेक झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपले खुसखुशीत आणि खमंग असे टोस्ट तयार